मला माझ्या केसांसाठी बऱ्याच वेळा कॉम्प्लिमेंट्स मिळतात। बरेच लोक मला विचारतात की मी कुठली ट्रीटमेंट वगैरे केली आहे का माझ्या स्ट्रेट आणि शायनी केसांसाठी। तर हे सिक्रेट मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे या व्हिडिओमध्ये, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर मी श्वेता तुमचं मेकअप अँड मजमूरवर स्वागत करते। मी या चॅनलवर ट्रॅव्हल, लाईफस्टाईल, स्किन केअर आणि घरच्या घरी मेकअप कसा करता येईल यासंबंधी व्हिडिओ बनवते। जर तुम्ही या प्रकारच्या कंटेंटमध्ये इंटरेस्टेड असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि जर तुम्ही ऑलरेडी सबस्क्राइब केलं असेल तर थँक्यू सो मच अँड वेलकम बॅक। तुम्हाला व्हिडिओच्या टायटलवरूनच समजलं असेल, आज मी माझे हेअर केअर रूटीन शेअर करणार आहे। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर काही गोष्टी मी व्हिडिओच्या सुरुवातीलाच क्लिअर करते, ते म्हणजे माझ्या केसांवर मी कुठलीही ट्रीटमेंट केलेली नाही आहे। हे माझे नॅचरल केस आहेत जे तुम्हाला स्ट्रेट दिसत आहेत। मी फक्त गेल्या वर्षी कलर केलं होतं केसांना। लहानपणापासूनच माझे केस असे आहेत स्ट्रेट, त्यामुळे मी कुठलीही ट्रीटमेंट केलेली नाही आहे केसांवर। पण मी बऱ्याच अशा गोष्टी करते माझ्या केसांसाठी त्यांचं आरोग्य चांगलं ठेवायला। त्याच गोष्टी मी आज तुमच्यासोबत या व्हिडिओमधून शेअर करणार आहे। जसं मी कुठलं ऑइल वापरते, कुठले हेअर मास्क वापरते। हे माझं होममेड ऑइल आहे। हे कसं बनवायचं हे ऑलरेडी मी माझ्या चॅनलवर अपलोड केलं आहे, तुम्ही चेक करू शकता। तेल गरम करण्यासाठी मी असं डबल बॉइलिंग मेथडचा वापर करते। तेल मी कोमट करून घेतलं, आपण संपूर्ण केसांना लावून घेऊया। पण त्याआधी आपण केसांमधला गुंता काढून घेऊया, कारण तेल लावल्यानंतर केस खूप गळतात। त्यासाठी तुम्ही असा एक वुडनचा कोंब वापरू शकता। लोकल मार्केटमध्ये किंवा ॲमेझॉन वगैरेच्या साईटवर तुम्हाला हे इझिली मिळून जाईल। केसांमधला गुंता आता काढून झालाय, आपण भांग पाडून केसांना ऑइल लावून घेऊया। तेल कोमट केल्यामुळे ते खूप डीपली पेनिट्रेट होतं। कोमट तेल लावल्यानंतर असा हलक्या हाताने मसाज केल्यामुळे ब्लड सर्क्युलेशन इम्प्रूव्ह होतं आणि त्यामुळे आपले हेअर फॉलिकल स्ट्रॉंग होतात। करताना फक्त टिप्सने मसाज करायचा, नखांनी मसाज नाही करायचा, त्यामुळे स्काल्पला डॅमेज होईल। आता ऑइल लावून झालंय, आपण 1 तासासाठी हे ऑइल असंच ठेवूया। तुम्हाला हवं तर तुम्ही शॉवर कॅप घालून सुद्धा ठेवू शकता आणि त्यानंतर आपण डोकं धुवून घेऊया। हेअर वॉश करण्याआधी मी शॅम्पू या वाटीमध्ये काढून घेतलाय, त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून मी डायल्यूट सुद्धा करून घेते, जेणेकरून माझ्या केसांना शॅम्पूमुळे डॅमेज नाही होणार। आणि याच पाण्याने मी 2दा केस धुणार आहे। आता केस बऱ्यापैकी सुकलेत, आपण त्याच्यावर सिरम लावून घेऊया। लोरियलचे सिरम वापरणार आहे। 2 पंप घेतलेत मी एका साईडला लावायला आणि ते मी मध्यापासून खाली लावते। नॉर्मली तर मी एअर ड्रायच करते, फॅनखाली सुकवते केस, पण आज आपण ब्लो ड्रायर वापरणार आहोत आणि मी त्यासाठी ब्लो ड्राय नाही करत केसाला, पण ब्लास्ट ड्राय करते। ब्लो ड्रायर मीडियम हीटवर ठेवून छोट्या छोट्या सेक्शनमध्ये मी काम करून घेते आणि कंटिन्युअस ते फिरवत राहते, जेणेकरून एका जागेवर जास्त हीटला पोहोचायला नको, त्यामुळे आपले केस डॅमेज होऊ शकतात। एकदा मीडियम हीटवर संपूर्ण केस सुकवून घेतले, त्यानंतर मी ब्लो ड्रायर कोल्ड सेटिंगवर ठेवते आणि केसांवर एकदा फिरवून घेते। एकदा सगळे केस सुकले की मोठ्या दाताच्या कंगवाने एकदा विंचरून घ्यायचं आहे। सुरुवात खालच्या केसांचा गुंता काढण्यापासून करायची आणि तसंच वरवर येत राहायचं। या प्रोसेसमुळे केसात अजिबात गुंता उरत नाही।
जर कुठे गुंता राहिला असेल तर तो कंगव्याने न सोडवता बोटांनी पहिले सोडवून घ्यावा आणि त्यानंतरच कंगवा फिरवावा, नाहीतर त्याच्यामुळे केस जास्त तुटतात. मी केस विंचरलेत आणि माझे एवढे केस गळलेत. हेअरफॉल नॉर्मल आहे, प्रत्येक माणसाचे थोडेफार का होईना केस गळतातच आणि ती एक नॉर्मल सायकल आहे केसांची की केस वाढतात आणि त्यानंतर गळतात आणि त्या जागी नवीन केस येतात. त्यामुळे त्यात एवढं घाबरायचं कारण नाही आहे. पण जर तुम्हाला खूप हेअरफॉल होत असेल तर तुम्ही एखाद्या हेअर एक्सपर्टला कन्सल्ट करू शकता. प्रत्येक सकाळी मी अशा वुडन कोंबने केस विंचरून घेते. त्याच्यामुळे केसांमध्ये जे ऑइल आलेलं असतं ते इक्वली डिस्ट्रीब्यूट होतं. आणि रोज रात्री झोपण्याआधी मी हे रोजमेरीचं वॉटर बनवलं आहे, ते मी संपूर्ण स्काल्पवर स्प्रे करून घेते आणि त्यानंतर असा 5 मिनटं मसाज करते, जेणेकरून माझं ब्लड सर्क्युलेशन वाढतं आणि केसांची हेल्थ चांगली होण्यासाठी मदत होते. आठवड्यातून 2दा मी हे विश केअरचं हेअर सिरम वापरते. मी असं नोटीस केलं आहे की रोजमेरीचं वॉटर आणि हे विश केअरचं प्रोडक्ट वापरून माझं हेअरफॉल बऱ्यापैकी कमी झालं आहे. आणि मी एक होममेड ऑइलसुद्धा बनवते. या तिघांच्या कॉम्बिनेशनने माझे हेअरफॉल खूप कमी झालं आहे आणि केस खूप छान वाटत आहेत आता आणि नवीन हेअर ग्रोथ पण दिसते मला. तर मी तुमच्यासोबत माझं आता हेअर केअर रुटीन शेअर करते. आठवड्यातून 2दा मी केस धुते आणि केस धुवायच्या आधी मी ऑइल लावते 1 तास आणि ते ऑइल मी कोमट करून लावते, जेणेकरून ते डीपली पेनिट्रेट व्हायला हवं माझ्या स्काल्पमध्ये आणि त्याचे सगळे जे बेनिफिट्स आहेत ते मला मिळतील. आणि जेव्हा मला घाई असते अशा वेळेस मी केसांना जर गरम करून नाही तेल लावलं तर मी केसांना नॉर्मल तेल लावते, थोडा वेळ मसाज करते आणि त्यानंतर थोडी स्टीम घेते. ते केस तसेच बांधून ठेवते वरती आणि 1 तासानंतर धुवून टाकते. आणि ज्या दिवशी मी ऑइल नाही लावत त्यावेळेस मी हेअर मास्क लावते. मी जे हेअर मास्क लावते ते सगळे मी माझ्या चॅनलवर शेअरसुद्धा केलेले आहेत, तर तुम्ही आय बटनवर क्लिक करून ते सगळे व्हिडिओज बघू शकता. आपण केसांना वरून काय लावतो याच्यासोबतच काय प्रकारचं अन्न खातो हे पण खूप इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे आपल्या जेवणामध्ये आपण हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या, त्यानंतर फळं, ड्राय फ्रूट्स आणि खूप सारे सीड्स पण खाल्ले पाहिजेत. कुठले कुठले सीड्स खाल्ल्याने आपला फायदा होतो तो एक व्हिडिओ मी बनवला आहे, तो पण तुम्ही नक्की पहा. मी घरच्या घरीच प्रत्येक 3 महिन्याने केस ट्रिम करते. त्यानंतर मी कमीत कमी स्टायलिंग प्रोडक्ट्सचा यूज करते. मला घाई असेल अशाच वेळी फक्त मी ब्लो ड्राय करते किंवा नॉर्मल बेसिसवर मी जेव्हा ब्लास्ट ड्राय करते तेव्हा माझं सेटिंग मी मीडियमवर ठेवलेली असते आणि ते मी कंटिन्युअसली फिरवत राहते, जेणेकरून एका ठिकाणी जास्त हीट लागू नये, त्यामुळे पण आपले केस डॅमेज होतात. 50 ते 100 केस रोज गळणं नॉर्मल आहे, पण त्याच्यापेक्षा जर जास्त केस गळत असतील तर तुम्ही एखाद्या हेअर एक्सपर्टला कन्सल्ट करा. केस धुण्यासाठी मी हा ट्रेसेमीचा शॅम्पू वापरते केराटिन रेंजमधला आणि त्याचाच कंडिशनरसुद्धा वापरते. कंडिशनर लावताना नेहमी ते या बाजूच्या खाली लावायला पाहिजे, कारण आपला स्काल्प जो ऑइल रिलीज करतं ते इथपर्यंत येतं आपण जेव्हा केस विंचरतो तेव्हा. त्यामुळे ह्याच्या खालचे जे केस असतात ते मोस्टली ड्राय होतात. त्यामुळे कंडिशनर लावताना ते इथून खाली लावायचं आणि सेरम लावताना पण बेसिकली इथे फोकस करायचा. सेरम कधीही स्काल्पवर लावायचं नाही आहे. सो दिस इज इट फॉर द व्हिडिओ. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन बाय.